लोकांपर्यंत चित्रपट पोहोचला तो गणपती बाप्पामुळे. मराठी इंडस्ट्री मधले एक नामांकित नाव म्हणजे संदीप दादा मोहिते पाटील. संदीप दादा नमस्कार. नमस्कार. उर्विता प्रोडक्शन्स LLP नावाने आज आपण काम करता आणि हीच उर्विता प्रोडक्शन्स या संपूर्ण आपण जी गणपती बाप्पाची ही सिरीज करतोय याला पण याचं पण प्रोडक्शन हाऊस हेच आहे. संदीप दादा आज खरं सांगायचं तर मराठी इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे, पण तरी गणेशोत्सव यासारख्या गोष्टीत काम करावं का वाटलं? मी नानापेठेत राहायचो, त्यामुळे आम्ही चालत नानापेठेतून यायचो ना, तर मंडईच्या इथे यायचो. म्हणजे दररोज हे दररोज जायचंही मंडईच्या इथं आणि यायचंही मंडई येताना म्हणजे दररोज येताना एकदा गणपती बाप्पाला नमस्कार करून निघून जायचो. ती लहानपणापासून ते प्रेम, ते आपसूक गणपती बाप्पा बरोबर जोडलेलं नातं, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक माणूस इथं येत गेला. आणि गणपती बाप्पाची अजून एक खास हे सांगतो मी ना, मागच्या वर्षी एक मोठा चित्रपट तयार केला, धर्मरक्षक संभाजी महाराज. म्हणजे मराठीच्या इतिहासातला आतापर्यंत सगळ्यात मोठा चित्रपट आहे. बरोबर. आणि माझी बरं तो 22 नोव्हेंबर 2024 प्रदर्शित होणार होता. मला मंडईच्याच लोकांनी त्यांची स्क्रीन दिली, त्या स्क्रीनवर तर माझ्या चित्रपटाची ऍडव्हर्टाईज लावली आणि दॅट टू म्हणजे ती श्रद्धा अशी होती की दॅट टू विदाउट टेकिंग एनी कॉस्ट. म्हणजे कुठल्या प्रकारचं ते म्हणजे काही हे वर्गणी नाही, मोबदला नाही, अमुक नाही, तमुक नाही. फक्त असं समजा की गणपती बाप्पाने त्यांच्या पायाजवळ हे सगळं करून घेतलं. त्यांनी सगळं माझ्याकडनं करून घेतलं. लाखो लोक इथे येतात आणि तिथं माझा टीझर लागला गेला आणि 10च्या 10 दिवस म्हणजे संध्याकाळी म्हणजे 24 तास तो चालू होता. 24 म्हणजे लाखो लोक त्यात बघून गेली, लाखो लोकांपर्यंत चित्रपट पोहोचला तो महाराजांना, तो गणपती बाप्पामुळे. माझ्या माहितीप्रमाणे एक 1890च्या दशकामध्ये मंडई गणपतीची त्या दरम्यान स्थापना झाली. त्यावेळेसपासून मंडई गणपती म्हणजे ह्या सगळ्याचं एक म्हणजे ते जे आंदोलन म्हणा, काय जे काय होतं, उठाव होता म्हणा, ते सगळ्याचं केंद्रबिंदू म्हणजे मंडई होता. खरे सर, आता तेच मंडई गणपती सर ते पुण्याचं तर ते प्रतीक आहेच आहे. म्हणजे पुण्याचं गणेशोत्सव म्हणजे पुण्याचा लाडका गणपती म्हणजे मंडईचा गणपती, लाडका गणपती म्हणजे मंडईचा गणपती. सर ते आता आपल्या महाराष्ट्रभर माहीत आहे, आपल्या देशात पोहोचलेला आहे. आणि मी एवढं सांगू शकतो, नुसतं देशात नाही तर आपला गणेश उत्सव हा आता परदेशात बघा, पण ह्याचं जे मूळ आहे ते आपल्या मंडईमध्ये आहे, की त्याची सुरुवात आपल्या मंडईमधनं झालेली आहे. खरंय. मंडई उत्सवाची पंढरी या मार्फत आपल्या सगळ्या फिल्म्स हे सर्वसामान्य लोकांपर्यंत, युवकांपर्यंत, आजच्या पिढीपर्यंत जाव्यात, यासाठी हा केलेला उपक्रम.